सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसानं दमदार हजेरी लावली। हवामान विभागानं 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झालंय। पाणी साचल्यामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालाय, तर काही ठिकाणी घरात पाणी शिरलंय। बचाव दल होडीच्या सहाय्यानं घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढतायत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळचं पहाटेपासूनच मात्र मुसळधार पाऊस धो असा सुरू झालेला पाहायला मिळतो। ठिकठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणची मी काही दृश्य तुम्हाला दाखवतो। ती मात्र अगदी पूर्णपणे पाण्याने भरली। त्या इथल्या शेतकऱ्याने जी काही शेती केली होती, माझ्या पाठीमागची जी शेतीची दृश्य आहे ती पण तुम्हाला दाखवते। ती पूर्ण शेती जी होती म्हणजे लावणी जी केली होती ती पूर्ण पाण्याखाली गेली। मी जे काही माझ्या पाठीमागची परत दृश्य तुम्हाला दाखवतो। ही जी दृश्य सगळी दिसत आहेत पूर्णपणे यामध्ये पूर्णपणे बागेमध्ये पाणी भरलेलं दिसतंय। पाणी भरून संपूर्ण इकडची जी इथे 2 घरं आहेत ती घरं मात्र अर्धी पाण्याखाली गेलेली दिसत आहेत। मात्र त्या रहिवाशांना होडीच्या साहाय्याने मात्र त्यांना इकडे आणायला घेतले। माझ्यासमोर एक विहिरीचं हे दिसतंय, ती विहीर मात्र पूर्णपणे त्याच्यामध्ये डुबलेली दिसते। पलीकडे जी माडांची जी बाग दिसते त्या ठिकाणी पूर्णपणे जी भंगसा नदी आहे ती नदी हातेरी नदीचं ओव्हरफ्लो होऊन ते मात्र पाणी इकडे पूर्णपणे ह्याच्यामध्ये आलेलं दिसतंय। परत एकदा ही जी दृश्य आहे ती दाखवतो। जी हातेरी नदी आहे त्या नदीचं जे पाणी आहे ते डाव्या कालव्याच्या साईडने मात्र पूर्णपणे इकडे आलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र असाच मुसळधार पाऊस जर सुरू राहिला तर मात्र नक्कीच प्रशासनाला मात्र इथे धावत यावं लागेल, अशी परिस्थिती इथं मात्र निर्माण झालेली पाहायला मिळते। गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।